मी या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही की कोण काय करतंय माझ्या विरोधामध्ये. मला कुठेही जे आहे ते राजकारण करायला त्या ठिकाणी आवडत नाही. त्याच्यासाठी आता शहानिशा करण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा युतीचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्ष. शिवसेनेची ताकद आहे कल्याण ग्रामीणमध्ये. मी खासदार झालो तिथून. मला कोणाचा त्रास आहे? मला कोणाचा त्रास नाही आहे. कोणाला त्रास होत असेल माझ्यामुळे तर त्याला मी काय नाही करू शकत. काही लोकांचं आहे ना, वय झालं की तो प्रॉब्लेम होतो. टांगापलटी केला नसतं ना 2022 मध्ये, मंत्री झाले नसते आणि हे आज दिवस नसते बघायला मिळाले. बाजूला फेकले गेले होते ना भारतीय जनता पार्टीमध्ये. की साहेब आमच्या वाट्याला कधी येत नाही आणि आम्ही कधी राजकारणामध्ये जाणार नाही. 14 मध्ये जेव्हा मी ॲक्सिडेंटली या ठिकाणी आलो, कोणाला उत्तर द्यायचे भानगडीत पडायचं नाही आपण. मला देखील बोलता येतं, खूप बोलता येतं, पण आम्ही बोलत नाही. तो टॉपिक बंद करा. नगर परिषद आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, जो स्वतःला फक्त आशियातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो, त्या पक्षाने अंबरनाथ आणि अकोटमध्ये ज्या पद्धतीची युती किंवा ज्या पद्धतीची सत्तेसाठीची संधानं साधली, त्यानंतर एक नाव प्रचंड चर्चेत आलं आणि ते नाव आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. असं का घडलं? ही जी चौकटीत न बसणारी युती झाली, त्या युतीला शहाला काटछळ का दिला गेला आणि एकूणच कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर हा जो सगळा भाग आहे, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम टर्फ असलेल्या या ठाणे जिल्ह्यामध्येच इतके 440 व्होल्टचे करंट का दिले जात आहेत? यासाठी कोणती व्यक्ती कारणीभूत आहे आणि मग ती व्यक्ती त्याला उत्तराला प्रत्युत्तर कसं देते, हे सगळं आपण गेले काही दिवस बघतोय. आणि मग ज्या व्यक्तीच्या भोवती ठाणे जिल्ह्याचं राजकारण फिरतंय, त्याच व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. फेस टू फेसमध्ये आपण चर्चा करणार आहोत तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले आणि शिंदेपुत्र डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी. आपण फेस टू फेसमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करणार आहोत. श्रीकांतजी, आपलं फेस टू फेसमध्ये खूप खूप स्वागत. नगराध्यक्ष आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर काही युत्या, आघाड्या, एकमेकाशी जवळीक येणं, हे सगळं घडलं. पण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या युतीची चर्चा झाली, ती युती तुमच्या मतदारसंघात घडली. म्हणजे एकतर एका बाजूला आधी असं ठरलं होतं, की प्रत्येकाने स्वतंत्र लढायचं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणत होते 2 तारखेपर्यंत थांबा, नंतर काय होतं ते बघा. या सगळ्या गोष्टी आम्ही माध्यमांमधले लोकं ऐकत होते, राज्यातली जनता सुद्धा ऐकत होती. पण आत्ता अंबरनाथमध्ये जे घडलं, की थेट भाजपने काँग्रेसबरोबर युती केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा संतापामुळे तांडव करावं लागलं. असं तुम्ही खालच्या लोकांनी काय केलं, की जेणेकरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये आपली नाराजी व्यक्त करावी लागली? काय घडलं तिथे नेमकं? कारण प्रत्यक्षात स्थिती नेमकी कोणाला अजून काहीच माहिती नाहीये. ना पत्रकारांना माहिती आहे, ना अनेक नगरसेवकांना माहिती आहे, की घडलं काय? मला पण तोच प्रश्न आहे की नॅचरल अलायन्स जेव्हा होती, नॅचरल अलायन्स बाजूला ठेवून काँग्रेसबरोबर तिकडच्या स्थानिक नेत्यांनी जी आघाडी केली, त्याचं कारण नक्की काय? एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे 14 कॉर्पोरेटर्स निवडून आले होते, नगरसेवक. आणि एका बाजूला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेना होती, ज्याचे 27+1 म्हणजे 28 नगरसेवक, 50% मेजॉरिटी ही जी आहे, ही शिवसेनेला त्या ठिकाणी लोकांनी दिली. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिघांनी जे आहे त्या ठिकाणी गट बनवला, तो पण ऑफिशियली, आणि तो रजिस्टर पण केला. तर मलाही तो प्रश्न पडला आणि मलाही खूप सरप्राईज झालं, की अशा काय, म्हणजे जेव्हा शिंदे साहेबांचं बोलणं, माझं बोलणं प्रदेशाध्यक्षांबरोबर चालू होतं, की युती कशाप्रकारे करायची आहे, काय करायची आहे, तेव्हा आम्हाला समोरून जे आहे हे प्रदेशाध्यक्षांनी पण अश्युरन्स दिलं होतं, की बाबा आपण आता विरोधामध्ये लढलो तरी असलो तरी अंबरनाथमध्ये आपण युतीमध्ये जे आहे हे सत्ता जी आहे ती त्या ठिकाणी स्थापन करायची आहे. आणि अशा प्रकारे जे आहे हे सगळ्या गोष्टी, बाबा आम्ही नगराध्यक्ष आहोत, तुम्ही उपनगराध्यक्ष पद तुम्हाला घ्या. अशा परिस्थितीमध्ये ज्या सगळ्या बोलणी वगैरे चालू होती आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर मला आज देखील तोच प्रश्न आहे, की असं काय घडलं लोकल लेव्हलला किंवा स्थानिक नेत्यांकडून किंवा नेत्यांकडून, की ही पावलं जी आहे ती उचलायला लागली. नाही, पण मला सांगा, की हे नेमकं म्हणजे
तिथल्या स्थानिक जे जर समजा तिथे वाळेकर आहेत किंवा तिथे गुलाबराव करंजुले आहेत, या सगळ्या लोकांनी ठरवलं, की आणखी कोणतीतरी अदृश्य शक्ती हे काहीतरी करत होती. मग ती महायुतीतली होती असेल, भाजपमधली होती असेल किंवा शिवसेनेतली होती असेल. कारण मला स्वतःला अरविंद वाळेकरांचा पराभव हा सुद्धा काहीसा आश्चर्यकारक वाटला. कारण इतकं सगळं तुमची यंत्रणा तिथे व्यवस्थित होती, काम नीट होत होतं, असं सांगितलं जात होतं, की आणि आमदार नीट काम करतायत. निवड पण तरीही वाळेकरांच्या सौभाग्यवती मनीषा वाळेकर यांचा पराभव झाला. याला काय जबाबदार आहे? वाळेकरांचा अति आत्मविश्वास जबाबदार आहे, की अंतर्गत धुसफूस की जिचा फटका बसला? ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती जे आहे मी अगोदर सांगितलं की आत्मपरीक्षण करणं सगळ्यांना गरजेचं आहे आणि पुढे पक्ष कसा वाढेल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या, नगराध्यक्षपद जे आहे हे भारतीय जनता पार्टीकडे गेलं. पण आता खऱ्या अर्थाने जेव्हा सत्ता स्थापन तिथे करायची होती, हा खूप मोठा डिसिजन असतो की अलायन्स म्हणजे ज्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये, ज्या पक्षाच्या विरोधामध्ये दोन्ही पक्ष BJP असेल, शिवसेना असेल, हे गेले अनेक वर्ष लढते आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारे जे तडजोड होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय असं झालं, की बाबा शिवसेनेला बाजूला ठेवलं आणि त्या ठिकाणी लोकल नेत्यांनी जे आहे त्या ठिकाणी काँग्रेसबरोबर जे आहे ती अलायन्स करायचं ठरवलं. काही कितीही मतभेद असतील, पण तरीही आपली अलायन्स जी आहे ही मजबूत अलायन्स आहे महायुतीची. ही केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे. नगरपालिकेच्या एवढ्या निवडणुका झाल्या तरी देखील सगळे जेव्हा जिथे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले तिथे भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष बसला असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष बसला असेल, जिथे भारतीय जनता पार्टीचा असेल तिथे शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बसला असेल. तर ही नॅचरल अलायन्स आहे आणि ही अलायन्स जी आहे ही लोकांनी त्या अलायन्ससाठीच मतदान जे आहे ते केलं. पण अशा कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दलची थोडीफार देखील कल्पना जी आहे ही शिवसेनेला आली नाही किंवा त्यांच्याबरोबर जी आहे चर्चा स्थानिक लोकांची झाली नाही, की बाबा हे असं आहे, आमच्या या सगळ्या गोष्टी आहेत, की याच्यामधून काहीतरी मार्ग जे आहे ते काढला पाहिजे. आम्ही जेव्हा पाहिलं, की कलेक्टर ऑफिसमधून पत्र आलं, की गट फॉर्मेशनचं आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही बघितलं, तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे ती माहिती पडली. नाही, पण मला एक सांगा, की आता बघा तिथे अकोटमध्ये म्हणजे अकोल्यामध्ये MIM बरोबर युती करण्यात आली आणि तिथे प्रकाश भारसाकडे यांनी ती युती केली. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी. आपण असं धरून चालू, की इथे अंबरनाथमध्ये ज्यांनी ही युती घडवून आणली किंवा या युतीसाठी जी अदृश्य शक्ती काम करत होती कोणती, मग ती शिवसेनेतली असेल किंवा भाजपमधली असेल, त्याच्यावर कारणे दाखवा नोटीस किंवा त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होताना दिसत नाहीये. म्हणजे हे सगळं ही नुरा कुस्ती होती, हे सगळं मॅच फिक्सिंग होतं, की हे काय हा सत्तेचा सट्टा बाजार होता? आम्ही पण त्याचीच वाट बघत होतो. जेव्हा अकोटमध्ये प्रदेशाध्यक्षांनी पत्र काढलं, की तुमच्यावरती जे आहे प्रकाश सस्पेन्शन भारसाळेंना. येस, आमदारांना, की बाबा हे कसं काय केलं त्याच्यामुळे पक्षाची छवी जी आहे ही मलिन झाली. जेव्हा अकोटमध्ये पत्र काढलं तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स होता, की कारणं दाखवा नोटीस जे आहे हे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते जे आहेत, त्यांना देखील जे आहे हे प्रदेशाध्यक्षाकडून जे आहे ते हे बजावण्यात येईल. पण 2 दिवस झाले त्याच्यामध्ये काही जी आहे ती कारवाई झाली नाही. मला देखील वाटलं मुख्यमंत्र्यांनी देखील स्टेटमेंट त्याच्यावरती तीव्र नाराजी जी आहे नाराजगी जी आहे ती त्याच्यावरती त्यांनी दाखवली, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कितीही खाली असलं प्रॉब्लेम, तरी तुम्ही जे आहे काँग्रेसबरोबर जाऊन जे आहे ती युती करू शकत नाही. काँग्रेसवाल्यांना निलंबन केलं. पण आम्ही वाट बघत होतो, की भारतीय जनता पार्टी कधी लोकल लेव्हलच्या नेत्यांवरती जे आहे ते ॲक्शन घेईल आणि त्यांनी ॲक्शन घेतली नाही 2 दिवस. आणि त्याच्यामुळे असं झालं, की राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे, हे जे 4 नगरसेवक जे आहेत, त्यांना देखील हे पटलं नव्हतं, की काँग्रेसबरोबर कारण की ते महायुतीमध्ये आहेत. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हे आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढतोय आणि काँग्रेसशी लढतोय. त्यांना देखील पटलं नाही म्हणून हे 4 नगरसेवक जे आहे हे शिवसेनेला समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी आले. आता तिथे नेमकी काय स्थिती आहे? काय होणार आहे तिथे आता? आता का ते होईपर्यंत अजून काहीतरी वेगळं नाही, नाही, आता आणखी? आता काय वेगळं नाही होणार. आता त्या ठिकाणी शिवसेना असेल किंवा हे 4 नगरसेवक असतील, एक अपक्ष आहे, असा 32चं मॅजिक फिगर जो आहे हा शिवसेनेकडे आहे. पण तरी देखील आम्ही अशाही परिस्थितीमध्ये जे आहे हे जे नॅचरल अलायन्स आहे BJP त्यांनी पण सत्तेमध्ये आले बरोबर. कारण की नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हे सगळे लोकं शेवटी जे आहे हे आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं नगरपालिकेमध्ये जे आहे ती कामं चांगल्या प्रकारे झाली पाहिजेत. कुठलंही जे आहे हे कामं थांबलं नाही पाहिजे. अशा वृत्तीचे आम्ही लोक आहे. तर याच्यामध्ये जरी शिवसेनेला बाजूला काही स्थानिक नेत्यांनी ठेवायचा प्रयत्न केला असेल,
तरीही शिंदे साहेबांचं नाही, पण मला एक ऐका, सांगा, शिंदे हा रोष साहेबांचं कोणावरचा होता? म्हणजे हा जे शिवसेनेला बाजूला ठेवण्याचं जे काही कारस्थान आहे, हे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातल्या पोटशोळीतून झालं होतं, की एकनाथ शिंदे हे अधिक सक्षम होत आहेत याच्यामुळे झालं होतं? हे आता शिंदे पिता-पुत्रांबद्दलच आता होतं ना हा? आता हा प्रश्न जो आहे तो चुकीच्या माणसाला तुम्ही विचारताय. ज्यांनी या सगळ्या गोष्टी घडवल्या, त्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं, तर चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. मला माझं कंप्लीट करू द्या, की जरी शिवसेनेला बाजूला ठेवून त्यांच्याकडे मॅजिक फिगर होता 32, तर त्यांनी त्यांचा उपनगराध्यक्ष वगैरे त्यांचं ठरलं होतं. कारण की तसा व्हीप प्रदीप पाटील जे काँग्रेसचे गटनेते आहेत, त्यांच्या नावाने जे आहे भारतीय जनता पार्टीने व्हीप जो आहे, हा सगळ्यांना दिला होता, की या व्हीपचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफाय, तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. म्हणजे काँग्रेसच्या गटनेत्याला उपनगराध्यक्ष बनवण्यासाठीचा व्हीप जो आहे हा सगळ्या लोकांना, ज्या 32चे 32 त्यांचे कॉर्पोरेटर्स होते त्यांच्याकडे, तेव्हा बजावण्यात आला होता आणि शिवसेनेला जे आहे पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलं होतं. पण जेव्हा हे 4 नगरसेवक आमच्याकडे आले आणि आमच्याकडे मॅजिक फिगर झाला, तरी देखील शिंदेसाहेबांची भावना, माझी भावना ही आहे, की जे आम्ही नॅचरल अलायन्स आहोत, ही नॅचरल अलायन्स जी आहे ही अंबरनाथमध्ये राहिली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून त्यांच्याबरोबर बोलणी देखील जे आहे, हे काल आम्हाला करंजुले असतील, जे तिकडचे स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, हे जे आहेत हे मला स्वतः भेटून गेलेत. माझीही त्यांच्याबरोबर बोलणी झाली. मी बोललो, "मला काहीच प्रॉब्लेम नाही." पहिल्या दिवसापासून बोललो, शिवसेनेला काही फारकत नाही आहे. आपण नॅचरल अलायन्स आहे. आपण एकत्रच असलं पाहिजे. शहरासाठी काम करण्यासाठी आपण एकत्र मिळूनच या ठिकाणी बसलं पाहिजे. जरी आज आमच्याकडे जादुई आकडा असेल 32, तरी देखील आम्हाला जे आहे हे आपण एकत्र मिळून, सगळे मिळूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. असं काल बोलणं देखील झालेलं आहे त्यांच्याबरोबर. आता बॉल इज इन देअर कोर्ट, की त्यांना काय करायचं ते. मला एक सांगा, की डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. एखाद्या सांध्याला दुखापत झाली, की त्याचा एक्स-रे, त्याचा एम-आर-आय काढून त्या अगदी वेदनेपर्यंत पोहोचायचं असतं. या डॉक्टरांनी या सगळ्या दुखापतीचा एक्स-रे काढलाय का? एम-आर-आय काढलाय का? का थेट ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे? काय तेवढा वेळ नव्हता. काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवाने येत असतात. तर त्याच्या हिशोबाने हे ऑपरेशन झाले. छोटं होतं ऑपरेशन झालं. झालं म्हणजे आता बरं वाटेल, हां, ज्यांना वाटायचं त्यांना. हां, बरं वाटेल. मला एक सांगा, की हे जे आहे बघा, आता इथे तुमचा जो मतदारसंघ आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे, यातली कुठली हवा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना त्रासदायक ठरते? डोंबिवलीची, डोंबिवली पूर्वेची, कल्याणची, अंबरनाथची की बदलापूरची? कारण कुठल्यातरी हवेमध्ये मोठं होणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदेंना त्रास आहे. मग त्या हवेचा पुरवठा नेमका कुठून होतोय? मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही, की कोण काय करतंय माझ्या विरोधामध्ये. 3 वर्ष 3 टर्म पण मला करतंय एवढं नक्की? ते आता मला विचारण्यापेक्षा आणि मी बोलण्यापेक्षा जे आहे, जर तुम्ही नाही, नाही, पण तुम्हाला साहेब तुम्हाला अ, माहिती तर असेल ना? शोध पत्रिका पत्रकारिता जर केली, तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते नक्कीच मिळेल. पण मी तुम्हाला एक सांगतो, की 3 वेळा मला लोकांनी या लोकसभेमधून मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि मी जे आहे स्ट्रेट लोकांचं डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करतो. मला कुठेही जे आहे ते राजकारण करायला त्या ठिकाणी आवडत नाही. तर डेव्हलपमेंट करून लोकांचा त्रास असेल, लोकांना कशाप्रकारे चांगल्या सुविधा मिळतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कशी होतील. आता बघा, शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा कल्याण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आला. मोठ्या प्रमाणामध्ये कामं ह्या कल्याण लोकसभेमध्ये होत आहेत. हजारो कोटीची कामं ह्या कल्याण लोकसभेमध्ये मेट्रो असतील, सिमेंट काँक्रीटचे रोड असतील, फ्लायओव्हर असतील, रेल्वे असेल, त्याचबरोबर हॉस्पिटल असतील, त्याचबरोबर सभागृह असतील. या सगळ्या गोष्टी, भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत आणि अंबरनाथमध्ये तर विशेष प्रेम जे आहे शिंदेसाहेबांचं देखील आहे. अंबरनाथची इमारत असेल, अंबरनाथचं नाट्यगृह असेल, अंबरनाथचे 100% झालेले सिमेंट काँक्रीटचे रोड्स असतील, अंबरनाथमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही अंबरनाथमध्ये केल्यात, कल्याण तरी लोकसभेमध्ये केलेल्या आहेत. नगराध्यक्ष हरल्या. बघा, काही गोष्टी ज्या आहेत कधी आपल्याला लोकांना जे आहे टेकन फॉर ग्रँटेड घ्यावं नाही घ्यायला पाहिजे. घेतलं नाही पाहिजे. घेतलं नाही पाहिजे. पण आपल्याला घेतलं गेलं काही लोकांकडून. आपल्याला वाटत असतं, की बाबा हा उमेदवार जो आहे हा बरोबर आहे किंवा हा उमेदवार चुकीचा आहे. त्याचबरोबर आपण हे जे करतोय हे बरोबरच आहे. मला वाटतं जनता जनार्दन आहे. तरी पण ह्या जनता जनार्दननी शिवसेनेचे 27+2 अपक्ष असे 29 नगरसेवक जे आहेत निवडून दिले. त्याचबरोबर जे मतदान आहे, भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाले 53,000 काहीतरी आणि आम्हाला त्याच्यापेक्षा 10,000 मतं जास्त, म्हणजे जे नगरसेवक निवडून आले, अगर त्यांचा जर तुम्ही गोळाबेरीज केली तर 10,000 मतं भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जे आहे शिवसेनेला मिळालेले आहेत. नगराध्यक्ष जो पद आहे, उमेदवार जो आहे तो काही मतांनी जो आहे त्या ठिकाणी तर पराभूत जरी झाला असेल, तरी लोकांनी क्लिअर कट मॅन्डेट हे शिवसेनेला दिलेलं आहे.
तर आपण असं बोलू शकत नाही की लोकांनी क्लिअर कट मॅन्डेट दिलेलं नाही. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की हे का झालं, कशामुळे झालं, कुठून कुठून झालं, कुठल्या वॉर्डमध्ये आपण कमी पडलो, याचं आत्मपरीक्षण आणि ह्याचं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे आणि पुढच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या चुका ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजे. बघा, मी तुम्हाला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय, की ह्या सगळ्या ज्या वेळेला ही तिकीट वाटप झालं, सगळं झालं. माझं असं स्वतःचं एक आकलन होतं, की अरविंद वाळेकर यांच्या घरात नगराध्यक्षपदाची जी काही उमेदवारी दिली गेली, त्याच्याबद्दल नाराजी होती किंवा त्याच्याबद्दल मतमतांतरं होती. नागपूरमध्ये मला तिथले आमदार जे आहेत, बालाजी किडीकर आणि सुनील जावडेकर असे आम्ही तिघं जण उभे होतो आणि चर्चा करत होतो. तर तेव्हाही मी अत्यंत ठामपणे असं त्यांना म्हटलं होतं, की तुमचा नगराध्यक्ष उमेदवार जो आहे तो अडचणीत आहे. ते म्हणाले, "नाही, डॉक्टर साहेबांनी सगळं केलेलं आहे आणि आमचा उमेदवार निवडून येणार आहे." आता तिथे तुमच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा विरोधात काही मंडळींनी काम केलं या भागामध्ये. तुमच्या विरोधात जाऊन काही कॅम्पेन केले गेले. या सगळ्या गोष्टी तुमच्यासारखा दक्ष आमदार किंवा दक्ष खासदार किंवा लोकप्रतिनिधी हा नजरअंदाज करू शकतो किंवा तुम्ही दुर्लक्ष केलं. काय नाही, नेमकं घडलं? बघा, या सगळ्या नगरपालिका निवडणुका ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत्या. फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. तुम्ही विधानसभेमध्ये जरी पाहिलं असेल, की मी विधानसभेमध्ये जे आहे हे विधानसभा होण्याच्या अगोदर 62 विधानसभेमध्ये स्वतः गेलो होतो. बैठका घेतल्या आणि जेव्हा विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, तेव्हा 42 सभा ज्या आहेत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी पण घेतल्या जाऊन. मी काय माझ्या फक्त मतदारसंघापुरतं मर्यादित नाही राहिलो. नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, शिंदेसाहेब पण फिरत होते. मी देखील 23 ठिकाणी जे आहे हे सभा जे आहे ते घेण्यासाठी गेलो. तर मला वाटतं काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच गोष्टींमध्ये लोकल लेव्हलला जास्त इंटरफेरन्स करणं बरोबर नाही. लोकल लेव्हलच्या कार्यकर्त्यांवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडाव्या लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे कुठे कार्यकर्ता कमी पडला असेल, कुठे मी कमी पडलो असेल, कुठे कोण पदाधिकारी, कुठे वाळेकर कमी पडले असतील, त्याच्यासाठी आता शहानिशा करण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ आहे. पुढे भरपूर निवडणुका ज्या आहेत त्या येणार आहेत. त्याच्यातून जे आहे त्या शिकत राहिलं पाहिजे, पुढे जात राहिलं पाहिजे आणि अल्टिमेटली उपनगराध्यक्ष आज शिवसेनेचाच या ठिकाणी बसतोय. तर तो एक प्रकारचा शिवसेनेचा जो आहे हा विजयच आहे त्या ठिकाणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली होती. सगळ्यात आधी तुम्ही असं म्हणालात, की महायुतीमध्ये आपण निवडणूक लढायची असं तुम्ही घोषित केलं. त्यानंतर भाजपकडून हे सांगण्यात आलं 2 तारखेपर्यंत बघा वगैरे सगळं सुरू झालं. आता ह्या ज्या निवडणुका होत आहेत, या कुठे 3 वर्षांनी होत आहेत, कुठे 7 वर्षांनी होत आहेत, कुठे 8 वर्षांनी होत आहेत. लोकशाहीमध्ये लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, आपला हक्क बजावला पाहिजे. ही एक सर्वसाधारण संकल्पना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानली. त्यांच्या संविधानावर आपण सगळे काम करतोय. पण हे बिनविरोध करण्याचं जे काही पेव फुटलं अचानक, ते तुमच्याच मतदारसंघातून फुटलं. कल्याण लोकसभा मतदारसंघ, कल्याण डोंबिवली ही एक श्रीकांत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी जी काही स्पर्धा सुरू केली बिनविरोधची, त्याच्याकडे आता सगळे लोक बघतायत. हे नेमकं का सुरू झालं? बघा, एक मतदारसंघ होता 18 नंबरचा, की जिथे उमेदवारच नाही मिळाला. तुम्ही स्टडी करून आले. हां, बोला. एक उमेदवार होता त्या रेखा चौधरी. तिथे उमेदवारच नाही मिळाला म्हणून त्या बिनविरोध निवडून आल्या, हे आपण समजू शकतो. पण त्या निमित्ताला म्हणजे एक निमित्त घडलं, त्याला तुम्ही इतकं सगळं दोघांनी मिळून पुढे नेलं. एकाने गाय मारली, दुसऱ्याने वासरू मारलं. असं होत होता ते संपूर्ण राज्यभरात पसरलं लोण. याच्याकडे सुशिक्षित नागरिक, लोकप्रतिनिधी, नेता म्हणून तुम्ही कसं पाहताय? आता बिनविरोध झाले 20 नगरसेवक हं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. बरोबर आहे. शर्यत कोणी लावली? बघा, शर्यत इकडे कोणी लावली नाही. ते तुम्ही नाव घेतलं, रेखा चौधरी या ज्या आहेत बिनविरोध झाल्या तिथे, कारण की त्यांच्यासमोर उमेदवार नव्हतं. त्यानंतर काही उमेदवार जे आहेत, त्याच्यानंतर अजून एक उमेदवार बिनविरोध झाला. नंतर शिवसेनेचं झालं, नंतर भारतीय जनता पार्टीचं झाला, नंतर अशा सगळ्या वेगवेगळ्या जे आहेत ते बिनविरोध त्या ठिकाणी होत गेले. कारण की बघा, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला ताकद द्यायची असते. कार्यकर्त्याला तुम्ही ताकदच दिली नाही, तर कार्यकर्ता निवडणुकीमधून माघार नाही घेणार तर काय करणार? कार्यकर्त्याच्या मागे जे आहे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा युतीचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्ष. इथे जे आहे युतीचंच नाणं चालतं. युतीलाच जे आहे निवडून देत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये बाकी पक्षाचे जे लोक उभे राहिले, कार्यकर्ते म्हणजे जे पदाधिकारी उभे राहिले कॉर्पोरेशनच्या निवडणुकीसाठी, त्यांच्याबरोबर त्यांना धीर द्यायला माणूस पाहिजे, त्यांना ताकद द्यायला माणूस पाहिजे, पक्ष पाहिजे. हे कोण देणार? तर म्हणून जे आहे काही ठिकाणी त्यांना वाटत होतं की बाबा आम्ही इलेक्शनमध्ये उभं राहून सुद्धा पडणार आहोत, तर आम्ही माघार घेतलेली बरी. त्यांनी पक्षाला विचारलं असेल की बाबा काय कशा प्रकारे ही निवडणूक लढायची. पक्षाने फक्त एबी फॉर्म दिला असेल त्यांना आणि सोडून दिला असेल विषय.
तर मला वाटतं या ठिकाणी पक्षाने पूर्ण ताकदीने कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. आज तशीच परिस्थिती पूर्ण आज कल्याण डोंबिवली असेल या परिस्थितीमध्ये की महायुतीचे आज जेवढे उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत 90% पेक्षा जास्त हे उमेदवार जे आहे निवडून येणार आहेत. निवडून येणार आहेत. हां. मग तरी पण बिनविरोधचं हे अरे मग सगळं तेच जे काय बोलतोय ना पालुपूर मी, तेच बोलतोय मी, की बाबा त्या वॉर्डमधील जे कॅन्डिडेट्स होते त्यांनी बाबा आमच्या तिकडे जाऊन त्यांना वाटलं असेल की बाबा आता हा कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे, माझं काय निभाव इथे लागणार नाही, म्हणून त्यांनी जे आहे ते विड्रॉ केला. त्याला थोडी पकडून घेऊन गेले कोण, तुम्ही बघितलं का कुठे एकतरी फोटो व्हिडिओ की त्याला पकडून घेऊन गेले आणि त्याला विड्रॉ करायला लावलं? नाही, स्वतःच्या इच्छेने ते लोक सगळे त्या ठिकाणी गेले आणि विड्रॉ केला. पण विरोधक असा आरोप करतायत की एक तर धनशक्ती आणि दादागिरी याच्या जोरावर लोकांना माघार घ्यावी लागते. शिंदेंच्या धनशक्तीसमोर आणि सत्तेच्या दादागिरीसमोर भाजपच्या काहीच चालणार नाही. 15-15 कोटी रुपये दिले गेले असं तुम्ही स्वतः काय त्याला अर्थ आहे का या ॲलिगेशन्सला? 15 कोटी रुपये कोण म्युनिसिपल कॉर्पोरेशन? अरे बोलताना थोडा तरी त्याच्याबद्दलचा अभ्यास वगैरे करायला पाहिजे. मनसेचा शहराध्यक्ष का जिल्हा अध्यक्ष? मनीष नाही, घरत. तोच तो मनीष घरत. हां, त्यांनी विड्रॉ केली. मग त्याला जाऊन विचारलं का तुम्ही की का बाबा का विड्रॉ केलं? हे तुम्हाचं पण काम आहे ना बाबा, तुम्ही आता आमच्यावरती अहो, ॲलिगेशन साहेब, करताय. राज ठाकरेंनी स्वतः माध्यमांसमोर सांगितलं की 15 कोटी रुपये दिले मग म्हणून. त्यांनी प्रूव्ह केलंय का ज्यांनी माघार घेतली? अरे म्हणजे तुमचा जो शहर अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष का शहर अध्यक्ष मला माहिती नाही, तो आहे, तो माघार घेतो तुमचा मेन माणूस, तर बाकी लोकांचं काय घेऊन बसले तुम्ही? नाही, हे अगदी अंबरनाथ पासून ते संपूर्ण मुंबई आणि MMRDA रिजनमध्ये श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायला सुरुवात कुठून झाली हे जे मी निरीक्षण करतो ते मी आपल्यापर्यंत सांगतो. तर तुम्हाला त्याच्यात काय करेक्शन करता आलं किंवा कंटेंट ॲड करता आला तर करा. राजेश मोरे या उमेदवाराला म्हणजे या एका दर्जाच्या उमेदवाराला तुम्ही ज्या पद्धतीत आमदार केलं, तर असं काही लोक म्हणतात तिथले की यांच्या चेहऱ्यासमोरची माशी हलत नाही, पण श्रीकांत शिंदेंनी त्यांना आमदार केलं बापाच्या स्टाईलीमध्ये. आणि तिथून हा तुमच्याबद्दलचा विरोध किंवा तुम्हाला घेरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. हे निरीक्षक म्हणजे त्या ठाणे जिल्ह्यातले काही राजकीय ज्येष्ठ निरीक्षक आहेत ते असंच मांडतात. खरी वस्तुस्थिती काय आहे? राजेश मोरेची निवड मुळात झालीच कुठून? आणि त्याच्यासाठी तुम्ही जो शेवटचा 2 दिवस शिंदेशाहीचा कार्यक्रम तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये केला, ते काय काय होतं काय? म्हणजे का तुम्ही एवढे हट्टाला पेटला होता? शिवसेनेची ताकद आहे कल्याण ग्रामीणमध्ये. मी खासदार झालो तिथून, मला 80,000चं लीड आहे कल्याण ग्रामीणमधून. तर राजेश मोरेला 70,000चं लीड जर मिळालं तर त्यात वावगं काय आहे? कुठे या ठिकाणी जे आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे राजेश मोरे असा उमेदवार आहे तसा. राजेश मोरे आमचा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता, शहर प्रमुख म्हणून चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. एक साधा कार्यकर्ता जो लोकांच्या सुखा-दुःखामध्ये धावून जातो. असं थोडी पाहिजे की नेहमीच जो उमेदवार असेल तो हायफाय असला पाहिजे, तो नोनच असला पाहिजे, तो दबंगच असला पाहिजे. साधा उमेदवार पण निवडून येऊ शकतो. मला तेच म्हणायचं आहे, हा साधा उमेदवार ज्यावेळेला तुम्ही आमदार केला किंवा साधा नगरसेवक तुम्ही आमदार केला, तेव्हापासून श्रीकांत शिंदे विरोधकांच्या रडारवर आले का? जनतेने त्याला आमदार केलं. जनतेचं प्रेम, आशीर्वाद आहे राजेशजी. मी कोण आहे? मला पण जनतेने खासदार केलं. राजेश मोरेंना देखील जनतेने आमदार केलं. राजेश मोरेबद्दल बोलत होते लोक, विरोधक आणि काही लोक, की राजेश मोरे 3रा नंबरवर आहे करून. राजेश मोरे 3रा मी स्वतः म्हणत होतो. मी तुम्हाला बोललो होतो ना. मी स्वतः म्हणत होतो मी पण की तुम्हाला बोललो होतो. राजेश मोरे निवडून येणार नाही होते, कारण मी पहिल्या क्रमांकाचं राजू पाटीलांना म्हटलं होतं. बरं, राजू पाटील हे माझेही मित्र आहेत, तुमचेही हितचिंतक आहेत. ते असं म्हणत होते की सुभाष भोईर आणि माझ्यामध्येच काहीतरी टसल होईल, पण भलताच माणूस तिथे आमदार झाला. ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुमचे राजकीय त्रास सुरू झाले का? मला कोणाचा त्रास आहे? मला कोणाचा त्रास नाही आहे. कशाबद्दलचा त्रास? मी माझं काम करतोय. कोणाला त्रास होत असेल माझ्यामुळे तर त्याला मी काय नाही करू शकत. माझ्यामुळे काही लोक जे आहेत ते तिथल्या तिथे फिरत असतील तर मी त्याला काय करू शकत नाही. मी माझं काम करतोय, मी माझा पक्ष वाढवतोय. आमचे आमदार निवडून आले. आता आमचा उपनगराध्यक्ष या ठिकाणी काही खेळी जरी झाल्या तरी उपनगराध्यक्ष अंबरनाथमध्ये बसला. तर मला वाटतं मला माझ्या कामावरती माझा फोकस्ड आहे
आणि विश्वास आहे. आणि ही सगळी ते शिंदेशाहीची स्टाईल आहे का? नगरसेवक उचलून हॉटेलांमध्ये ठेवायचे, रिसॉर्टमध्ये ठेवायचे, अगदी विषम संख्या असली तरी किंवा संख्या नसली तरी पण काहीतरी चमत्कार करत बसायचं, लोकांना गोंजारायचं, सत्ता आपल्या हातात मिळवायची. हे तुम्ही तुमच्या वडिलांकडून घेतलंय, की ते वडिलांची परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे? प्रेम आहे, जनतेचं प्रेम. आज आम्ही जे आमचे सदामामा आहेत, त्यांना थोडी पकडून आणलं कुठून. ते आले, त्यांना वाटलं शिंदेसाहेबांचं नेतृत्व चांगलं आहे. आपण यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. या विचित्र युतीमध्ये आपण गेलं नाही पाहिजे. स्वतः आले चालत. बोलले, "आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तुमच्याबरोबर सत्ता स्थापन करायची आहे." एका बाजूला तुम्ही एवढं काम करताय, दुसऱ्या बाजूला कालच मला गणेश नाईकांनी मुलाखत दिली. ते म्हणाले, "फक्त मला भाजपच्या नेतृत्वाने परवानगी दिली, तर कल्याणचा खासदार पण बदलून टाकेन. शिंदेचे घोडे टांगाने फक्त पलटी करणार, घोडे बेपत्ता करून टाकेन." काही लोकांचं आहे ना, वय झालं की तो प्रॉब्लेम होतो. खासदार पलटी करायचा आहे किंवा घोडे पलटी करायचे, काय पलटी करायचं ना, ते इकडे या कल्याण लोकसभेमध्ये. कळलं? चॅलेंज आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमाने. आम्ही बोलत नाही याचा अर्थ की आम्हाला बोलता येत नाही हे नाहीये. आमच्यावरती चांगले संस्कार आहेत आमच्या आई-वडिलांचे. आजपर्यंत शिंदेसाहेब कोणावरती बोलले नाही आणि मला देखील सांगितलेलं आहे, लोकांवरती जे आहे टीका-टिप्पणी आपण करायची नाही, म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो, म्हणून आज लोकांचं प्रेम, आशीर्वाद जो आहे तो आम्हाला मिळालेला आहे. टांगापलटी केला नसता ना 2022 मध्ये मंत्री झाले नसते आणि हे आज दिवस नसते बघायला मिळाले. ते बाजूला फेकले गेले होते ना भारतीय जनता पार्टीमध्ये. मला देखील बोलता येतं, खूप बोलता येतं, पण आम्ही बोलत नाही. पण मला गणेश नाईक अचानक बोलायला लागलेत. बघा, काय माहिती आहे का, ते जाऊ द्या हो, ज्यावेळेला तो टॉपिक बंद करा. तुम्हाला महत्त्व नाही द्यायचं त्याला? कशाला? इतकं इतकं जे तुमचं सक्षम असणं आहे किंवा इतकं जे तुमच्या कामावरचा जो भरवसा आहे, हा तुम्ही खासदार म्हणून केलेल्या रेल्वे, पर्यावरण, पायाभूत सुविधा किंवा इतर नागरी व्यवस्था याच्यापैकीच्या कोणत्या कामाच्या जोरावर तुम्ही असं म्हणताय, की येऊ द्या त्यांना कल्याणमध्ये बघूया काय होतं? येऊ दे ना. मी तर याच्या अगोदर UBTला पण सांगितलं होतं, की तुम्ही दोघं उभे राहा इकडे येऊन. या लोकसभेमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये. कोणी आलं नाही. तर आता ह्यांना जर आजमावायचं असेल भविष्यामध्ये, तर त्यांनी पण आजमावलं पाहिजे या ठिकाणी येऊन, की कल्याण लोकसभा क्या चीज है. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या तिसरी जी तुमची टर्म आहे, या टर्ममध्ये वेगळे श्रीकांत शिंदे बघायला मिळत आहेत. म्हणजे आम्ही जे काही निरीक्षक आहोत त्यांना. पहिली टर्म ही थोडी शिकण्यामध्ये गेली, दुसरी टर्म स्थिरावण्यामध्ये गेली आणि तिसरी टर्म ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्यापासून, नरेंद्र मोदींच्या गुडबुकमध्ये जाण्यापासून किंवा राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत बसण्यापर्यंतचा तुमचा जो प्रवास झालेला आहे, या 3 टर्मचं ज्यावेळेला तुम्ही स्वतः एक ॲनालिसिस करता किंवा अवलोकन करता, पहिल्या टर्मने काय दिलं, दुसऱ्या टर्मने काय दिलं आणि तिसऱ्या टर्मने काय दिलं? कार्यकाळाने तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही लोकसभा मतदारसंघाला काय दिलं? राजेशजी, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर आम्ही काम करायला लागलो आणि मी तर एकदम नवीन होतो तेव्हा. एकदम नवखा उमेदवार म्हणून सगळे बोलत होते आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे, लोकांच्या आशीर्वादामुळे, शिंदे साहेबांनी केलेली जी मेहनत, शिवसेनेमुळे जे आहे ते खासदार झालो आणि त्याच्यानंतर अ, मेहनत करत राहिलो, शिकत राहिलो आणि आता 2024, 25, 26 झालं आता. मला वाटतं 11 12 वर्ष, वर्ष. 12 वर्ष जे आहे हे खासदारकीचे पूर्ण झाले आणि या टेन्युअरमध्ये खूप काही शिकायला मिळालं. मतदारसंघातून, लोकांकडून आणि मोदीजींचा विश्वास जो आहे हा देखील संपादित करू शकलो. म्हणून त्यांनी मला ऑपरेशन सिंदूर नंतर जे आहे हे डेलिगेशन जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये गेले, तेव्हा एका डेलिगेशनला लीड करण्याची संधी दिली. सगळ्या डेलिगेशनमध्ये सगळ्यात यंगेस्ट लीडर म्हणून मी होतो तिथे, लीड करण्यासाठी एक डेलिगेशन जे आफ्रिकेला गेलं होतं, UAEला गेलं होतं. मला वाटतं आपण हळूहळू सगळ्या गोष्टी सभागृहामध्ये शिकत असतो, आपल्या कार्यकर्त्यांकडून शिकत असतो, जनतेकडून, लोकांकडून, या सगळ्या गोष्टी ज्या आहे. आणि मला वाटतं लोकप्रतिनिधींनी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्यात शिकत राहायला पाहिजे. ज्या दिवशी त्याला वाटेल की मला सगळं काही येतं आणि मला सगळं काही आलेलं आहे, शिकलेलो आहे मी, तर त्याचं जे आहे पतन सुरू होतं. तर मला वाटतं मी देखील एका स्टुडंटसारखं शिकत जातोय पुढे
लोकसभेच्या समस्या समजून घेतोय, तिकडे लोकांना काय पाहिजे या सगळ्या गोष्टी देण्यासाठी प्रयत्न करतोय, फॉलोअप करतोय आणि मी खूपच भाग्यशाली आहे, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी देखील मला या ठिकाणी मिळाला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील. या दोघांच्या नेतृत्वाखाली चांगली कामं जी आहे मतदारसंघामध्ये मी करू शकलो. अगोदरचं कल्याण लोकसभा, आताचं कल्याण लोकसभा राजेश तुम्हाला माहिती आहे, की धूळ, माती या सगळ्या गोष्टी होत्या. लोकं लांब-लांबपर्यंत जे आहे विचार करायचे, की काय परिस्थिती आज मेट्रो आहे माझ्या मतदारसंघामध्ये, आज सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, आज फ्लायओव्हर झाले, आज फ्रीवे होतोय माझ्या मतदारसंघामध्ये, काही दिवसामध्ये सुरू होईल. ॲक्सेस कंट्रोल रोड माझ्याच मतदारसंघामध्ये होतोय, डबल डेकर फ्लायओव्हर माझ्याच मतदारसंघामध्ये होतोय, मेट्रोज माझ्या मतदारसंघामध्ये होतोय, प्रधानमंत्री आवास योजनेचे 3-3 प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये झाले, हॉस्पिटल्स माझ्या मतदारसंघामध्ये झाले, शाळा चांगल्या माझ्या मतदारसंघामध्ये झाले, लोकांना रोजगार मिळतोय, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, महाहब माझ्या मतदारसंघामध्ये आहे. ही सगळी एका कामं बाजूला हा एवढा मोठा कामाचा डोंगर असताना डोंबिवलीमधली प्रदूषणाची समस्या याच्याकडे केंद्र सरकारनेच आणि राज्य सरकारने गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा नाही पाठपुरावा करा. तिथे ही जी पर्यावरणाची बघा तिथे असलेलं MIDC आणि तिथली पर्यावरणाची समस्या याने डोंबिवलीकर हैराण आहेत, याने कल्याणकर हैराण आहेत. नेमकं हे सगळं अडलंय कुठे? मी तुम्हाला सांगू मोठ्या प्रमाणामध्ये आता स्ट्रिक्ट व्हिजिलन्स लावून, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स लावून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे प्रदूषण जो नेहमी होत होता, तो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कमी करण्यामध्ये MPCBला असेल, आपल्या सरकारला असेल यश मिळालेलं आहे. तरी पण काही जे आहे त्या हॅझार्डस कंपनी त्या ठिकाणी आहे. पण त्या हॅझार्डस कंपनीमध्ये पण खूप कामगार जे आहेत ते त्या ठिकाणी काम करत असतात. मध्ये देखील जेव्हा तो तिकडे विस्फोट वगैरे झाला, तेव्हा देखील आम्ही सांगितलं, की पाताळगंगेमध्ये ज्या या सगळ्या हॅझार्डस केमिकल कंपनीज ज्या आहेत ह्या शिफ्ट झाल्या पाहिजेत. दुसऱ्या कंपनी या ठिकाणी आल्या पाहिजेत. तसे प्रयत्न देखील चालू आहेत. अंबरनाथ MIDC होती एक, पाले MIDC झाली दुसरी. त्या ठिकाणी देखील रोजगार लोकांना मिळायला लागला. पोल्युशनच्या जे केमिकल रिलेटेड कंपनीज आहेत त्या कमीत कमी त्या ठिकाणी येऊन जे मेकॅनिकल वर्क्स करतात फॅक्टरीज, ते जास्तीत जास्त तिकडे आल्या पाहिजे. हा प्रयत्न जो आहे तो आमचा आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सगळे प्रदूषण जे आहे पूर्णपणे निघून जाईल. गेल्या काही काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा तुमचा श्रीकांत भाऊ असा उल्लेख केला आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी तुमच्याबरोबर संवाद साधला. नरेंद्र मोदी हे एक कॉन्स्टंट काम करणारे लीडर म्हणून आपण त्यांना बघतो. राष्ट्रीय पातळीवर, पक्षाच्या पातळीवर आणि जगाच्या पातळीवर. तीच गोष्ट तुमच्या वडिलांची पण. काही दिवसांपूर्वी माझ्या महासंवाद या कार्यक्रमामध्ये भूषण गगराणी हे त्यांच्याबद्दल सांगत होते, की म्हणे एकनाथ शिंदे यांच्या इतका काम करणारा नेता सोडा, मी माणूस पण नाही पाहिला, की इतका वेळ काम करणारा. तर हे जे 2 लोकं तुम्ही बघत तुमचं वाटचाल करताय, एक घरात वडील आणि बाहेर राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. या 2 लोकांकडून तुमच्यासारखा तरुण नेता काय शिकतोय? हार्डवर्क. हार्डवर्कला कुठलंही ऑप्शन पर्याय नाहीये. पर्याय नाही. तुम्हाला जर सस्टेन करायचं असेल, तुम्हाला जर ह्या कॉम्पिटिटिव्ह राजकारणामध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. तुम्ही बोलाल, की नाही मला आता बस झालं, आता मी रिलॅक्स करणार, एवढाच टाईम काम करणार, तेवढाच टाईम काम करणार. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. जो कंटिन्यू लोकांमध्ये राहील, जो कंटिन्यू लोकांच्या संपर्कामध्ये राहील, लोकांची कामं करत राहील, तोच जो आहे तो ह्या राजकारणामध्ये जो आहे तो सस्टेन करू शकतो. जे आता तुम्ही पाहताय, की काही राजकारणी एकत्र आलेले आहेत, ज्यांची सकाळच दुपारी होते. असं राजकारण जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये यापुढे होणार नाही. कारण की लोकांना जे अपेक्षित म्हणजे आहे, वडिलांची पुण्य आहे किंवा वडील मोठं नाव असलं तरी नाही होणार. लोकांना जे अपेक्षित आहे, लोकांना काम. लोकांसाठी तुम्ही काय करता? आज मोदीजी बघा. आज मोदीजी त्या दिवशी आमचा तो खाण्याचा कार्यक्रम होता त्यांच्या घरी. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि 1 नंबरच्याच टेबलवरती आम्ही देखील 2, 3, 4 लोकं जे होतो मोदीजींच्या बरोबर होतो. 1.5 तास मोदीजींबरोबर जो आहे तो संवाद करायला त्या ठिकाणी वेळ मिळाला. काय शिकलात तुम्ही त्या 1.5 तासात? त्या 1.5 तासामध्ये एकदम लाईफ चेंजिंग गोष्टी होत्या. आपण ज्याला बोलू शकतो की लाईफ लेसन्स, की त्याच्यातून त्यांच्या आयुष्यामधून आपण काय शिकू शकतो. हार्ड वर्क, डेडिकेशन, डिवोशन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मोदीजींनी केल्या. गेले अनेक वर्ष सगळ्या गोष्टी सोडल्या, फक्त लोकांसाठी वाहून घेणारं नेतृत्व म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. दिवस-रात्र. सकाळ त्यांची 3:45ला होती आणि तेव्हापासून जो माणूस कामाला लागतो तो मध्यरात्रीपर्यंत. एवढी एनर्जी घेऊन भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत.
भारताला चौथी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम केलं मोदीजींनी. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 केलं, FDIमध्ये नंबर 1 केलं. तर इतकं काम करणारं नेतृत्व जे आहे हे आपल्याला या देशाला लाभलेलं आहे. म्हणून आज देशाची ओळख देखील वेगळ्या प्रकारे जी आहे जगापुढे गेलेली आहे आणि जगामध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन एक बदललेला आहे. कशाप्रकारे त्यांनी त्यांचं जीवन जे आहे हे लोकांसाठी वेचलेलं आहे. कशाप्रकारे त्यांनी त्यांच्या दिवसाचं सेग्रिगेशन करतात. कशाप्रकारे कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देतात. काय काय गोष्टी करतात. ते मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे वेगवेगळे एक्सपिरियन्स त्यांनी आम्हाला सांगितले. मुख्यमंत्री नसताना त्यांनी आम्हाला एक्सपिरियन्सेस सांगितलं. म्हणजे एक दिलखुलास जो इतका पॉवरफुल व्यक्ती आहे. फक्त देशापुरतं मर्यादित नाही. जगामधला पॉवरफुल व्यक्ती आपल्याबरोबर बसला आहे आणि आपल्याबरोबर थोड्या वेळानंतर एवढं कम्फर्टनेस आलेलं होतं आम्हाला, की आम्ही TDPचा लीडर लव कृष्ण बसलेले होते. परत एक नवीन खासदार होते तिथे. ज्येष्ठ खासदार आणि माजी प्रधानमंत्री देवेगौडाजी त्या ठिकाणी त्या टेबलवरती बसले होते. म्हणजे अप्रतिम एक्सपिरियन्स, लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तो त्या दिवशी मला प्रधानमंत्री मोदीजींच्या बरोबर संवाद जेव्हा 1.5 तास आम्ही त्या ठिकाणी बसून सगळ्याच गोष्टी विचारल्या त्याने. हा गेल्या 12 वर्षातला सर्वोत्तम दिवस होता असेल? सर्वोत्तम आयुष्यातला सर्वोत्तम दिवस. काय बोलताय? आयुष्यातला सर्वोत्तम दिवस. इतकं त्या दिवसाने, इतकं त्या 1.5 तासाने दिलं? 100%. हे सगळं म्हणजे आता जी मराठी तरुणांची एक खूप मोठी फळी दिल्लीत गेली. पण दिल्लीत मराठी मुलं किंवा मराठी नेते, मराठी अधिकारी रमत नाहीत. श्रीकांत शिंदे आता व्यवस्थित तिथे रुळलेत असं आपण समजायचं? तुम्ही कुठलंही काम जे आहे ते डेडिकेटली केलं तुम्ही, डेडिकेशन देऊन, डिवोशन देऊन, तर त्या गोष्टी सहज तुम्हाला पॉसिबल आहेत. आणि मी तर थेट स्टुडंट होतो, कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमधून डायरेक्ट सभागृहामध्ये पोहोचलो आणि सभागृहामधूनच खूप काही गोष्टी शिकायला आपल्याला मिळतात. एवढे मोठे वक्ते तिकडे असतात, मोठे संसदपटू त्या ठिकाणी काम करत असतात, बोलत असतात. त्याच्याकडून सगळ्या गोष्टी शिकत गेलो. टाईम जो आहे जास्तीत जास्त सभागृहामध्ये कसा जाईल, त्याच्यातून काय शिकता येईल. तर स्वतःला जे आहे ते हळूहळू सगळ्या गोष्टी डेव्हलप करत गेलो, शिकत गेलो. लोकसभा हे देशाच्या राजकारणातलं एक अर्क आहे. सगळेच म्हणजे खिलाडी तिथे असतात, हुज हू असतात तिथे. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना नेमकं श्रीकांत शिंदे या विद्यार्थ्याला, श्रीकांत शिंदे या तरुण नेत्याला किंवा श्रीकांत शिंदे या एका ठाणेकराला आपण म्हणू, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या, काय आव्हान बघायला मिळालं आणि काय शिकायला मिळालं? बघा, मला मी सभागृहातलं म्हणतोय, नेत्याकडून, एका विशिष्ट नेत्याकडून नाही. व्हाईस प्रेसिडेंटचं जेव्हा उपराष्ट्रपतींची जेव्हा निवडणूक होती, तेव्हा मला त्याचं प्रतिनिधी म्हणून बनवलं होतं. नेहमी प्रतिनिधी एक सीनियर खासदार जो आहे त्यालाच बनवलं जातं. पण मला प्रतिनिधी बनवलं होतं राम नायडू, जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांना प्रतिनिधी जे आहे हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी जबाबदारी जी आहे ती दिली होती मला. हे तुमची जय वीरूची जोडी, ते राम नायडूंबरोबरची तुमची जी दोस्ती आहे ती काय आहे? म्हणजे अनेक लोकांना त्याचा प्रश्न पडतो. खूप चांगला मित्र आहे तो. राम नायडू पण जेव्हा खासदार झाले, ते देखील 27 वर्षाचे होते. मी पण 27 वर्षाचे होतो जेव्हा सभागृहामध्ये गेलो. 1-2 महिन्याचा फक्त आमच्या दोघांमध्ये जे आहे हे फरक आहे. आणि एकत्र मिळून आम्ही आज 11-12 वर्ष झाले काम करतोय. कुठेही म्हणजे कधी इतकी दोस्ती जी आहे ती घट्ट झाली हे कळलं नाही. तर एक भावासारखं, भावापेक्षा जास्त आपण बोलू शकतो, असं जे आहे एकमेकांमधलं नातं जे आहे, बॉन्डिंग आहे. एकनाथ शिंदे या नेत्याला राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या लेखी काय स्थान असल्याचं तुमच्या लक्षात आलं? कधीही मी या सगळ्या नेत्यांना भेटतो, अमित शहाजी असतील किंवा नरेंद्र मोदीजी असतील, कुठल्याही कामानिमित्त जेव्हा जातो तेव्हा आवर्जून जे आहे शिंदे साहेबांबद्दल विचारपूस जी आहे ते हे नेते करतात. तुमचे जरा जास्तच लाड करतात मोदी शहा, असं काही खासदारांचं निरीक्षण आहे. तुमचे लाड का केले जातात? जो व्यक्ती ग्रासरूट मधून येतो, मेहनत करून येतो, संघर्ष करून येतो, असे लोक जे आहेत ते मोदीजींना आवडतात, अमित शहाजींना आवडतात. आता त्याला काय करणार? इतकं मोठं डिसिजन घेतलं 2022 मध्ये, उठाव केला, तर त्या लोकांना जे आहे हे सगळे संघर्ष करून ग्रासरूट मधून आलेले नेते जे आहे आणि शिंदे साहेबांबद्दल एक प्रेम जे आहे, एक आपुलकी जे आहे त्या लोकांना आहे. नेहमी मी कधीही गेलो तरी शिंदे साहेबांबद्दल पहिलं विचारणार, कैसे है उनकी तब्येत, कैसी है, तब्येत का ख्याल रखने के लिए बोले. असं या सगळ्या किती काय एवढे मोठे लोक जे आहेत या आपुलकीने शिंदे साहेबांबद्दल विचारतात. कारण की शिंदे साहेब काम करणारा नेता आहे.
ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये आव्हानं असून सुद्धा एवढ्या पॉलिसीज घेऊन आणले, एवढे डिसिजन घेतले, एवढे स्कीम्स आणले, ज्या प्रकारे सत्ता राबवली, ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, ज्या प्रकारे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. तुम्ही मगाशी मला एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून तुम्ही कोणता गुण शिकलात किंवा घ्याल असं तुम्ही मला विचारलं. तुम्ही फक्त हार्डवर्क एवढा एक गुण तुम्ही मला सांगितला. तुम्हाला तुमच्या बाबांचा संयम हा काही शिकवताना आहे दिसतो? ना, भरपूर. विशेषतः ह्या दिवसांमध्ये की जेव्हा या सगळ्या राजकीय हां, एकदम. उलथापालथी झाल्या? तुम्ही तर ॲनालिसिस केलं असेल माझं. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये शांत राहून काम करायला पाहिजे. कुठेही उत्तेजित न होता. जर आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे जायचं असेल, आज बघा आम्ही शांत राहिलो होतो, या सगळ्या घटना झाल्यानंतर सुद्धा. लेकिन भगवान के घर देर है अंधेर नहीं. अंबरनाथमध्ये झालं ना शांतपणे कार्यक्रम. भोले बाबाने तुम्हाला प्रसाद दिला. शांततेत कार्यक्रम झालेला आहे तो. मुख्यमंत्री पदाची 2.5 वर्ष आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे. मुख्यमंत्री असतानाचे श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री नसतानाचे श्रीकांत शिंदे, फरक काय झालाय? तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही तर स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला स्वतःलाही स्वतःला- अनालिसिस करता स्वतः कसं येतं. अनालिसिस करायचं स्वतःबद्दल. बघा, साहेब मुख्यमंत्री झाले, फरक जाणवलाय का? लोकांना फरक काहीच जाणवतोय. ते मुख्यमंत्री होते, कार्यकर्ता म्हणून काम करत होते. मी खासदार होतो, माझी काय भूमिका कुठले काय, ते मुख्यमंत्री झाल्यामुळे माझी भूमिका बदलली नाही. ते उपमुख्यमंत्री झाल्यामुळे माझी भूमिका बदललेली आहे. मी माझं काम करतोय, पक्षाचं काम करतोय, पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय. जे अगोदर काम करत होतो मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तेच करत होतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पण तेच करतोय. पक्ष वाढीसाठी जे आहे, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, माझं खासदारकी क्षेत्र असेल, लोकांना भेटणं असेल, मला तर वाटत नाही या सगळ्या गोष्टी कुठेही काही त्याचा परिणाम जो आहे तो माझ्या जीवनावरती कशाला काय होईल. म्हणजे तुम्ही पर्सनल तुमचं जे खाजगी वैयक्तिक आयुष्य आहे, तुमच्या पत्नीचं, रुद्रांशचं, याला तुमचा जो आत्ता होणारा जो तिसऱ्या खासदारकीमधला जो प्रवास आहे, त्याने फरक पडत नाही, नाहीये? ते- त्यांच्या ते- वेळेवर अन्याय होतोय? ते तर तुम्ही आता आमच्या परिवाराला जवळून बघता, राजेशजी ओळखता. जेव्हा साहेब सभागृह नेता होते तेव्हापासून आपण पाहताय आम्हाला सगळ्यांना. तर नक्कीच ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मी देखील तुम्हाला सांगितलं असेल भरपूर वेळा की साहेब आमच्या वाट्याला कधी येत नाही आणि आम्ही कधी राजकारणामध्ये जाणार नाही. पूजा करतानाही त्यांचं पूजेकडे लक्ष 2000 नसतं. नवरात्रीच्या 2014 जेव्हा मी ॲक्सिडेंटली या ठिकाणी आलो, पण त्याच्या अगोदरपासून आपण एक दुसऱ्याला ओळखतो बरोबर. आणि एक ठरवलं होतं की कधी जे आहे राजकारणामध्ये आपण यायचं नाही. ॲक्सिडेंटली राजकारणामध्ये आलो आणि आता तसंच पुढे आपण जातोय. अशा या परिस्थितीत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. नक्कीच पक्षाची जबाबदारी, कामाची जबाबदारी ही वाढल्यामुळे जो आहे तो नक्कीच परिवाराला जो आहे तो वेळ देता येत नाही. 3 वर्ष तसाच जो आहे प्रवास सुरू आहे. तशाच प्रकारे आता परवा इलेक्शन संपल्यानंतर मला वाटतं लगेच जिल्हा परिषद लागतील. त्याच्यानंतर काहीसा वेळ, पुढचे 4 वर्ष आता इलेक्शन नसणार आहेत. तर तेव्हा जो आहे तो काही वेळ जो आहे हा परिवाराला मिळेल नक्कीच. श्रीकांत शिंदे हा उपमुख्यमंत्री सोडाच, पण एकनाथ शिंदे यांच्या काळजाचा तुकडा आहे. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना प्रचंड आवडते, त्यांना ती हवीहवीशी वाटते. पण या गेल्या खासदारकीच्या 12 वर्षाच्या काळात अशी कोणती गोष्ट घडली की ज्याचा श्रीकांत शिंदे यांना जमदग्नी असलेला, कारण जमदग्नी एकनाथ शिंदे मी पाहिलेले आहेत, त्या जमदग्नीचा फटका बसला आणि कधी त्यांच्यातला बाप जागा झाला, त्यांचे डोळे पाणावले, असे 2 क्षण कोणते आहेत? म्हणजे ते रागावलेला क्षण कोणते आहेत आणि त्यांनी प्रचंड प्रेमाने ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा मी गेलो डेलिगेशन घेऊन 16 दिवसासाठी, त्यानंतर जो परत आल्यावरचा जो परत क्षण आल्यावरचा होता, तो क्षण होता, म्हणजे तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. की बाबा एक प्राऊड फिलिंग आणि एक कशा प्रकारे साहेबांना वाटलं असेल की बाबा एवढी मोठी जबाबदारी मोदीजींनी दिली आणि ती त्या देशांमध्ये भारताची बाजू समजावून सांगून पुन्हा मी आल्यानंतर एक वेगळा अनुभव जो आहे तो मला शिंदेसाहेबांनी माझ्यामधला एक बाबा आणि मुलामधला. हा खूप वर्षानंतरचं तसा अनुभव मला जो वाटतं आहे तो- एवढी कडकडून नाही, मिठी नाही, तुम्हाला कधीच आयुष्यात नाही, त्यांनी कधीच कधी नाही. मारली कारण त्यांनी नसेल. पण त्यांना बघा, वेळच नसेल मिठी मारायला. मी राजकारणामध्ये आलोच ॲक्सिडेंटली आणि मी राजकारणामध्ये याच्या अगोदरपासून साहेब
राज्यसभा नगरसेवक सभागृह नेते, तर आमच्या वाट्याला साहेब जे आहेत ते खूप कमीच आलेले आहेत. पूर्ण वेळ जे आहे साहेबांचं काम आहे 24 तास राजकारण, 24 तास लोकांचा गराडा जो त्यांच्या भोवती असतो. आणि हे कधीतरी साहेब एवढे हळवे होतात, व्यक्त होतात. ते सहजासहजी जे आहे ते तुम्ही चांगलं जरी काम केलं तरी ते व्यक्त नाही होणार की श्रीकांत चांगलं काम केलं करून. तर ते खूप कमी वेळात जे आहे ते व्यक्त होत असतात आणि त्यावेळेस मी त्यांच्यामध्ये ती गोष्ट अनुभवली. त्यांच्यातला जमदग्नी कधी अनुभवायला मिळाला की तसे क्षण खूप आहेत पण ते कॅमेरासमोर बोलायचे नाही आहेत? नाही, असे क्षण काही असतील, असे खूप नाही. मी काय असं काय नाही, त्यांना आवडणार आवडणारं नाही काही असं करतच नाही. असं अशा गोष्टी काय माझ्याकडून ज्या आहेत त्या सहजासहजी ज्या आहेत त्या होत नाही. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकत असतील की कमी पडत असेल, नक्कीच ते मला त्या दृष्टिकोनातून नेहमीच सांगत असतात. 24 तास तर आम्ही पॉलिटिक्सबद्दलच बोलत असतो. डिनर टेबलवर पण पॉलिटिक्स बोलतो, सकाळी उठल्यावर पण पॉलिटिक्स बोलतो, लोकांबद्दल बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. मी त्यांचं आता इतकी वर्ष त्यांना मी ओळखतोय, त्यांचा एक गुण आहे, ते त्यांच्यावरची टीका ही फक्त डोक्यात ठेवून काम करत असतात. ते काय त्या टीकेलाही उत्तर देत नाहीत आणि कौतुकालाही उत्तर देत नाहीत. हा जो त्यांचा गुण आहे, हा काम करताना किती उपयुक्त ठरतो? 100% उपयुक्त ठरतो. कारण की तुमची एनर्जी जी आहे, ही निगेटिव्ह गोष्टीकडे न जाता पॉझिटिव्ह गोष्टीकडेच जाते. कोण टीका करत असेल, XYZ, त्याला आपण टीकेतून उत्तर देणार. परत तो काहीतरी बोलणार, परत आपण काहीतरी बोलणार. त्याच्यामध्ये फसण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहिलं, आपण आपली रेघ जी आहे ही वाढवत गेलो, तर आपलं जे आहे आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, हे साहेबांनी दाखवून दिलं. जेव्हा 2022 मध्ये उठाव झाला, किती लोकांनी काय काय बोलले, किती खालच्या स्तरावरती जाऊन बोलले. हे जे सगळे पॉलिटिक्सला बदनाम करून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं, खालच्या स्तरावरती नेण्याचं काम केलं. कुठले शब्द, काय काय शब्द वापरले, पण साहेब सायलेंट राहिले, शांत राहिले. शांत राहून लोकांसाठी काम करत राहिले. आणि आज लोकांना पण साहेबांबद्दल एक वेगळी आपुलकी आहे, एक वेगळं आकर्षण आहे की हा माणूस जो आहे या सगळ्या गोष्टी करून सुद्धा फक्त लोकांचा विचार करतो, लोकांसाठी काम करतो, कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. हा सगळ्यात मोठा गुण त्यांच्यामधला आहे की कोणालाही उत्तर, आणि मलाही सांगत असतात, कोणाला उत्तर द्यायची भानगडीत पडायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. लोक जे आहेत हे अनालिसिस करत असतात. माझा शेवटचा प्रश्न, अपघाताने राजकारणात आलेला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे भविष्यात एकनाथ संभाजी शिंदे होऊ शकतो का? नाही हो, हे साहेबांजितकं काम कोणी करू शकत नाही. साहेब ज्या प्रकारे काम करतात, ज्या प्रकारे त्यांनी वाहून दिलेलं आहे, पारिवारिक जीवन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त आता रुद्रांशबरोबर जो काही वेळ ते स्पेंड करतात तेवढाच. बाकी ते ज्या प्रकारे काम करतात, 3 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा राजकारणी. कंटिन्यू काम, आजारी असेल तरी काम. म्हणजे एवढं काम जे आहे ते मी कधीच कोणाला करताना पाहिलं नाही. आणि माझी तर तेवढी. हे आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे. जसं काही दिवसांपूर्वी भूषण गगराणी म्हणाले होते की इतकं काम करणारा नेता सोडा, व्यक्ती पण मी पाहिलेलं नव्हतं. हे एकनाथ शिंदेबद्दलचं भूषण गगराणींचं विधान होतं. आज त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे स्वतःच सांगतायत की मला हे काही जमणार नाही. आणि त्यामुळे ज्या बऱ्याच जमणार लोकांना नाही म्हणजे त्याच्यावर करू शकत नाही, पण त्या उंचीला पोहोचू शकत नाही. त्यांची उंची इतकी आहे की त्या उंचीपर्यंत जे आहे हे पोचण्याची माझी ती क्षमता नाहीये. ऐपत नाहीये. आणि त्याच्याबरोबर मी कंपॅरिझन करू शकत नाही. फक्त त्यांच्याकडून आपण हे गुण घेतले पाहिजे. हार्डवर्क आणि हार्डवर्क या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत राहायला पाहिजे. त्याच्यातूनच यश मिळतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही करतोय, जेवढं जमतंय तेवढ्या गोष्टी ज्या आहे लोकांना त्यांच्याबरोबर राहून ज्या ती सवय आम्हाला लागलेली आहे कंटिन्यूच. आज आता मला वाटतं 4-5 दिवस झालं माझ्या डोळ्यावरून दिसत असेल की झोपलेलो नाहीये करून. तर अशा या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या लेवलला आणि त्यांच्याबरोबर कंपॅरिझन हे कोणी करू शकत नाही. हे जरी करू शकले नसले तरी श्रीकांत शिंदेंनी जे काही राजेश मोरे सारख्या एका आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाला आमदार करून दाखवलं, दुसरीकडे अंबरनाथमध्ये चमत्कारिक राजकीय समीकरणं मांडत तिथली सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली, हे पाहिल्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करतायत इतकं आपल्याला सांगता येऊ शकेल. डॉक्टर साहेब, आपण वेळात वेळ काढून आणि इतक्या धावपळीत आणि धक्काधक्कीत फेस टू फेस साठी जो वेळ दिलात, टाइम महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.